नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायातील सर्व प्रशिक्षणार्थींचे मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक आपले सहर्ष स्वागत करतो. वेलकम टू ऑल ऑफ यू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभियांत्रिकी चित्रकलेमधील आपणा सर्वांसाठी ट्रेड आधारित जो अभियांत्रिकी चित्रकला विषयामध्ये जो टॉपिक समावेश केलेला आहे, त्या टॉपिक व्यवसायात वापरली जाणारी सर्व सांकेतिक चिन्हे, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन्स, डिफरंट सिम्बॉल्स यूज इन द ट्रेड, रिलेटेड ट्रेड या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. हा पाठ अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये अभियांत्रिकी चित्रकला व्यतिरिक्त आपल्या व्यवसायामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्राम्स काढत असतो. जॉब ड्रॉइंग्स असतील, सर्किट डायग्राम्स असतील, लेआउट डायग्राम्स असतील. यामध्ये आपल्याला काही सांकेतिक चिन्ह वापरावे लागतात. काही ठराविक ट्रेड्समध्ये वापरली जाणारी जी सांकेतिक चिन्ह आहेत, त्या सांकेतिक चिन्हाविषयी मी आपल्याला या पाठामध्ये माहिती देणार आहे. सांकेतिक चिन्हे हे आपल्याला आपल्या ट्रेडनुसार इलेक्ट्रिकल ग्रुप्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, मशीन ग्रुप असेल, वेल्डर ग्रुप असेल, शीट मेटल ग्रुप असेल, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर ग्रुप असेल, कार्पेंटर ग्रुप असेल, त्या त्या ट्रेडनुसार प्रत्येक ट्रेडला आपल्या जे जॉब ड्रॉइंग असतात, त्या जॉब ड्रॉइंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स, सांकेतिक चिन्हे वापरावे लागतात. काही ठराविक ट्रेडची सांकेतिक चिन्ह किंवा सांकेतिक चिन्ह कशा पद्धतीने वापरली जातात ते हे पाठात मी आपल्याला सांगणार आहे. वेगवेगळ्या व्यवसायात आधारात जी चित्रे काढली जातात, त्या चित्रात बऱ्याच ठिकाणी चित्राचे वाचन सोपे व्हावे, सांकेतिक चिन्हाचा वापर केला जातो. अभियांत्रिकी रेखाचित्र चिन्हाच्या समकालीन संचामध्ये इलेक्ट्रिकल ग्रुप असेल, मेकॅनिकल ग्रुप असेल, सिव्हिल, आर्किटेक्चरल अभियांत्रिकी असं विविध विषयांचा समावेश आहे. रेषेचे प्रकार जसे की त्याच्या कडा, घनरेषा, लपलेल्या कडांसाठी डॅश रेषा आणि सममितीसाठी मध्य रेषा या आपण जशा काढतो, तसंच आपल्याला अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे सिम्बॉल्स, साइन्स अँड सिम्बॉल्सचं रिप्रेझेंटेशन करणं गरजेचं असतं. कारण की आपल्याला त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉमेट्रिक टॉलरन्सेस, चिन्हे जी एखाद्या भागाच्या भूमितीमध्ये काही जे टॉलरन्स आहेत, उदाहरणार्थ आपलं जे जे ड्रॉइंग असेल, एखादं जर ड्रॉइंग असेल तर त्या ड्रॉइंग मध्ये आपला जो जॉमेट्रिक टॉलरन्स आहे प्लस मायनस 0.01 mm किंवा आपल्याला अधिकृत केलेल्या दिलेल्या जॉब ड्रॉइंग नुसार आपण जॉमेट्रिक टॉलरन्स हा त्या ड्रॉइंग मध्ये दाखवत असतो किंवा घेत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण वेल्डिंग सिम्बॉल्स असतो, वेल्डचा आकार, त्याची स्थान, पोझिशन इत्यादी दर्शवतात. इलेक्ट्रिकल सिम्बॉल्स सर्किट डायग्राम मध्ये रेजिस्टन्स, कॅपॅसिटर्स, स्विच इत्यादी काही जे ऍक्सेसरीज असतात किंवा इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याचे सिम्बॉल्स दाखवले जातात. नंतर काही ठिकाणी फ्लो चार्ट्स असतात पीएनडीआय मध्ये, की जशी काही सामुग्रीचं इलेक्ट्रिक करंट, त्याचे नियंत्रण प्रणालीचे चित्रण, त्याची प्रक्रिया, काही इन्स्ट्रुमेंटेशन डायग्राम्स असतात. त्यामध्ये पंप अँड आयडीचे जे सिम्बॉल्स आहेत, ते सिम्बॉल्स जी सांकेतिक चिन्ह आहे ती ड्रॉइंग मध्ये वापरली जातात. या ठिकाणी आपण या मध्ये जो ग्रुप 19 आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रोप्रेटर, लिफ्ट एस्केलेटर मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, पॉवर डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये जे सांकेतिक चिन्ह वापरलं जातं याचं साधारणतः मी तुम्हाला अंदाज देणार आहे. तसंच जे मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स असतील, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असतील, अशामध्ये जे सिम्बॉल वापरले जातात, तर अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा. ही जी सर्किट डायग्राम ही याची पिक्टोरियल सर्किट डायग्राम आहे आणि यांनी त्याची सर्किट डायग्राम आहे. प्रत्यक्ष इथे आपल्याला स्विच दाखवलेला आहे, परंतु या डायग्राम मध्ये स्विचचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल यामध्ये दाखवलेला आहे. म्हणजे सर्किट डायग्राम मध्ये आपल्याला जे सांकेतिक चिन्ह आहे त्याचा जो सिम्बॉल आहे इलेक्ट्रिकल सिम्बॉल, तो या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. तर पिक्टोरियल मध्ये प्रत्यक्ष जो स्विच आहे, स्विच कसा दिसतो, स्विच कंपोनंट कसा आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तसंच या ठिकाणी बॅटरी दाखवलेली आहे बघा. बॅटरीचा सिम्बॉल आहे बघा, इथं इथं दाखवलेला आहे बॅटरी. बॅटरी
इथं बॅटरी दाखवलेली आहे. या ठिकाणी दोघांमध्ये प्लस मायनस मध्ये बॅटरी दाखवली जाईल. इथं बल्ब दाखवलेला आहे. म्हणजेच तो आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी सर्किट डायग्राम मध्ये आणि पिक्टोरियल सर्किट डायग्राम मध्ये काय फरक आहे. तर या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचं इथं जर उदाहरण बघितलं आपण, तर इथं ते स्विच दाखवलेला आहे. तर याच्या सर्किट डायग्राम मध्ये त्या स्विच जो स्विच आहे त्याचं सांकेतिक चिन्ह, त्याचं सिम्बॉल दाखवलेलं आहे. म्हणजेच अनेक डायग्राम मध्ये त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन हे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारे सिम्बॉल मध्ये केलं जातं. इथं काही ठराविक सिम्बॉल दाखवलेले आहेत बघा मी. वायर जॉईंट सर्किट सिम्बॉल्स आहेत. इथं सेल सर्किट सिम्बॉल आहेत कसे दाखवलेले आहेत. नंतर बॅटरी सर्किट सिम्बॉल आहेत, मिनी सेल्स. नंतर इथं रेजिस्टरचे सिम्बॉल आहेत. नंतर इथं डायोडचा सिम्बॉल आहे. जनरली या पाठामध्ये मी आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रेड सायन्स अँड सिम्बॉल्स आहेत, हे आपल्या दैनंदिन ट्रेड थेरीमध्ये आपल्याला शिकवले जाणार आहेतच. त्या ठिकाणीच आपल्याला याचा वापर करायचा आहे. परंतु अभियांत्रिकी चित्रकलामध्ये या विषयाचा समावेश असल्यामुळं याचा जो फॉलोअप आहे किंवा याची जी उजळणी आहे, ती उजळणी या पाठामध्ये आपण करत आहोत. पुढचा ग्रुप जो आहे बघा इलेक्ट्रॉनिक्स, या ठिकाणी आपल्याला दिसतं सिम्बॉल दिसतोय. प्रत्यक्ष कंपोनंट इथं दिसतोय बघा आपल्याला. असे डायक, हे जे सिम्बॉल्स आहेत हे सर्किट डायग्राम मध्ये वापरले जातात. व्हेरेक्टर डायोड आहे इथं. झिनर डायोड आहे बघा. इथं सर्किट मध्ये ऍक्च्युली झिनर डायोड कुठं वापरलेला आहे हे या अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय. नंतर या ठिकाणी अँड गेट आणि एन एन डी गेट हे इथं दिसतंय. याचा सिम्बॉल प्रत्यक्ष अॅनिमेशन दाखवलेला आहे. इथं म्हणजे सगळे जे फोटोव्होल्टिक सेल आहे, ओ आर गेट आहे, एनो आर गेट आहे, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल सेक्शन मध्ये या ट्रेड मध्ये किंवा या व्यवसायामध्ये जी सांकेतिक चिन्ह वापरलेली आहे त्याची माहिती आपण इथे घेतलेली आहे. या ठिकाणी बघतोय आपण जो ग्रुप जो आहे चौथा, वेल्डर ग्रुप. या वेल्डर ग्रुप मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे वेल्डर ट्रेडचे त्यांचे प्रात्यक्षिक असतात किंवा त्यांनी ते जॉब केलेले असतात. अशा ठिकाणी जे वेल्डिंगचे वेगवेगळे जे प्रकार आहेत किंवा कुठल्या प्रकारचा वेल्ड केलेला आहे त्याचं जॉब ड्रॉइंग वर त्यांना ते त्याचे सिम्बॉल दाखवणं गरजेचं असतं. इथं बघा सिंगल यू, इथं याचा सिम्बॉल दाखवलेला आहे. कॉन्व्हेक्स डबल यू व्ही बट इथं सिम्बॉल दाखवलेला आहे. कॉन्केव फिलेट वेल्ड हा त्याचा सिम्बॉल आहे. नंतर फ्लश फ्लॅट सिंगल व्ही बेल्ट इथं सिम्बॉल दाखवलेला आहे. तसेच काही सांकेतिक चिन्ह इथं फिलेट वेल्ड असेल तर या पद्धतीने ड्रॉइंग मध्ये दाखवलं जातं. फिलेट वेल्ड बोथ साइड असेल तर इथं सांकेतिक चिन्हाद्वारे दाखवलेलं आहे. बोथ साइड 8 mm लेंथ असेल तिथं त्याचं डायमेन्शन सुद्धा दाखवलेलं आहे. फिलेट वेल्ड मध्ये इथं 6 mm वेल्ड ऑल अराउंड असेल तर या पद्धतीने सिम्बॉल दाखवलेला आहे. सिंगल व्ही बट जॉईंट दाखवलेला आहे इथं. त्याचा सिम्बॉल इथं ऍक्च्युली आकृतीमध्ये वेल्ड दाखवलेला आहे आणि इथं याचा सिम्बॉल दाखवलेला आहे. बट ओपन स्क्वेअर वेल्डन ॲरो साइड या बाजूने वेल्ड केलेला आहे तर इथे सिम्बॉल दाखवलेला. असे अनेक प्रकारचे सिम्बॉल या ठिकाणी आपण नमुना दाखल काही सिम्बॉल्स घेतलेले आहे. परंतु या व्यतिरिक्त या ग्रुपमध्ये वेल्डर जो ग्रुप आहे त्या ट्रेडमध्ये अनेक प्रकारचे सांकेतिक चिन्ह हे ड्रॉइंग वर वापरले जातात. या ठिकाणी आपण बघतो जो महत्वाचा जो ग्रुप आहे, वेल्डर, फिटर, टर्नर आणि मशिनिस्ट. या सगळ्यांसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे सिम्बॉल्स आहेत या ठिकाणी बघतो बघा आपण. इथं जो सिम्बॉल वापरलेला आहे बघा या ठिकाणी, हा स्मॅट्रीचा सिम्बॉल वापरलेला आहे. हा सिम्बॉल जर बघितला तर आपल्याला या ठिकाणी त्याचा सिम्बॉल दिसतोय. हा हा इथं वापरलेला आहे. नंतर या ठिकाणी जर आपण बघितलं सेंटर, सेंटरचा सिम्बॉल वापरलेला आहे. इथं या ठिकाणी जर बघितलं आपण तर हा जो फ्लॅटनेस आहे, फ्लॅटनेसचा सिम्बॉल या ठिकाणी वापरलेला आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर त्याचं कॉन्सेंट्रिसिटी जो आहे, कॉन्सेंट्रिसिटीचा हा जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. तदनंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे सिम्बॉल्स आहेत या ठिकाणी तुमच्या लक्षात येतंय. या ठिकाणी असणारे जे सिम्बॉल्स आहेत हे सिम्बॉल्स वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेले आहेत. या पद्धतीनं जे वेगवेगळ्या प्रकारचे जे सिम्बॉल्स आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बार्स असतील, क्रॉस सेक्शन असतील, ट्रँग्युलर सेक्शन असतील, नंतर चॅनल सेक्शन असेल, स्क्वेअर सेक्शन असेल किंवा अँगल सेक्शन, सी टाईप सेक्शन असेल, अशा किंवा फ्लॅटनेस सिम्बॉल्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स असतील, प्रोफाईल्स असतील, ओरिएंटेशन असतील, लोकेशन असतील, रनआउट असतील, अशा अनेक प्रकारचे सिम्बॉल्स हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉब ड्रॉइंग असतात त्या जॉब ड्रॉइंग वर प्रत्यक्ष आपल्याला
जी प्रक्रिया आहे, मशीनिंग प्रोसेस जी आहे, ती आपल्याला ड्रॉइंगवर दाखवता येत नसल्यामुळं त्या ठिकाणी सांकेतिक चिन्हाद्वारे आपल्याला त्या ठिकाणी सांकेतिक चिन्ह दर्शवून त्या ड्रॉइंगवर मशीनिंगचा कुठलं प्रक्रिया, मशीनिंग प्रोसेस कोणती करायची आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी असलेल्या सांकेतिक चिन्हाने दर्शवता येते. या आकृतीमध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी टॉलरन्सेस आणि अलाउन्सेस पण दाखवलेले आहेत, फ्लॅट्सनेस दाखवलेले आहेत. असे अनेक प्रकारचे सिम्बॉल्स हे ग्रुप जो आहे फिटर टर्नर मशिनिस्ट यांचे जॉब ड्रॉइंग काढताना केले जातात. सीएनसीचे काही जे सिम्बॉल्स असतील टर्नर सेक्शन मध्ये वापरले जातात. मशिनिस्ट, ग्राइंडर म्हणजे त्या ठिकाणी सीएनसीचा प्रत्यक्ष संपर्क येणार आहे. त्यासाठी त्याचं जे सिम्युलेशन ड्रॉइंग असेल किंवा ड्रॉइंग असेल ते ड्रॉइंग करताना अनेक सांकेतिक चिन्ह ही आपल्याला त्या ठिकाणी दाखवावं लागतात. तर या पाठामध्ये आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अभियांत्रिकी व्यवसायामध्ये शिकविल्या जाणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या व्यवसायामध्ये जी जॉब ड्रॉइंग काढली जातात. आणखी आपल्याला याच्या लक्षात येईल कार्पेंटर असेल तर कार्पेंटरचे जे जॉब ड्रॉइंग असतात त्या ठिकाणी कार्पेंटरी जॉईंटचे सिम्बॉल वापरले जातील. शीट मेटल वर्कर असेल तर त्या ठिकाणी त्यांचे जे सीम वेल्ड आहेत किंवा सोल्डरिंग जे आहे किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉईंट्स आहेत त्याचे सिम्बॉल्स वापरले जातात. तर नंतर पंप ऑपरेटर कम मेकॅनिक असेल वेगवेगळ्या प्रकारचे पंपिंग PIND चे सिम्बॉल्स वापरले जातात. प्लंबर असेल, प्लंबर ट्रेडमध्ये पाईप फिटिंगचे सिम्बॉल्स असतील. असे अनेक प्रकारच्या ट्रेडचे सिम्बॉल्स हे त्या त्या ट्रेडच्या वर्गवारीनुसार त्या त्या ड्रॉइंगमध्ये त्या त्या जॉब ड्रॉइंगमध्ये हे ड्रॉइंगचं वाचन करणं सुलभ जावं. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनिंग प्रक्रिया असतील त्या ड्रॉइंगवर दर्शवण्यात यावा यासाठी सर्व प्रकारच्या व्यवसायामध्ये सांकेतिक चिन्हाचा उपयोग केला जातो. सांकेतिक चिन्हाचा उपयोग आपल्याला अधिक याच्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये आपण ज्यावेळेस अभ्यास कराल, वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रॉइंग काढाल, निश्चितच आपल्याला मी जी सांगितली जी माहिती आहे, ही आपल्याला त्या दृष्टीने ही उपयोगी ठरू शकेल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग व्हिडिओज ॲट ससाने जयराम 5963 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ITच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि ड्रॉइंगचे जे व्हिडिओ दिलेले आहेत ते व्हिडिओ बघून त्याला व्ह्यू करा आणि लाईक करण्याचं विसरू नका. या पाठाविषयी जी ऑनलाईन MCQ टेस्ट आहे सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये याविषयी आपल्याला त्याची लिंक देण्यात आलेली आहे. धन्यवाद.